श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत शिल्पाने जे सत्य लपवून ठेवलेलं आहे, अर्जुनपर्यंत युगेंद्रला आनंदीला दिसत नाहीये किंवा ती जन्मताच आंधळी आहे या गोष्टीपासून या सत्यापासून वंचित असतात. परंतु आता ते सत्य एका घटनेद्वारे समजणार आहे. त्यानंतर युगेंद्र आता खऱ्या अर्थाने आनंदीला न्याय मिळवत आता खूप मोठा आय स्पेशलिस्टशी बोलून आनंदीची दृष्टी देण्यासाठी आनंदीला दृष्टी देण्यासाठी जमीन आसमान एक करून खूप पैसा खर्च करून तो आता आनंदीच्या डोळ्याचं ऑपरेशन करून तिच्या आयुष्याचं कल्याण करणार आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत आनंदीने दिसत नसताना सुद्धा जे काही कर्तव्य निभावलेलं असतं, जी काही कामे केलेली असतात त्या गोष्टीचं सुद्धा खूप कौतुक वाटतं. आता आणखीनच युगेंद्रच्या मनात आनंदविषयी प्रेमाच्या भावना घट्ट होणार आहेत. तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत आपण मालिकेत बघितलं की युगेंद्रच्या मुलाची एंट्री झालेली आहे. त्यामुळे आता मालिकेत भलताच वळण घेताना पाहायला मिळतो. जेव्हा आता युगेंद्रच्या खऱ्या आयुष्याबद्दल आनंदीला समजलेलं आहे की युगेंद्रला आनंदीपेक्षाही 3 मोठे मुली आहेत, या सत्याने आनंदीच्या पायाखालची जमीन सरकली असते. त्यातच विद्याधर शिल्पा हे आनंदीला अजूनच कमकुवत बनवत असतात. आनंदी मनाशीच म्हणत असते, मालक साहेबांची मुले एवढे मोठे आहेत आणि माझं त्यांच्याशी लग्न झालेलं आहे, यापुढे आमचं नातं काय असेल? आणि त्यातच मालक साहेबांची मुलं त्यांचा एवढा रागरा का करतात? समिताताईच्या जाण्याला मालक साहेबाला का कारणीभूत ठरवतात? ही गोष्ट एवढ्या पुरतच नाहीये, त्यातच आता मालक साहेबांनी माझ्याशी लग्न केलेलं आहे या गोष्टीचं सुद्धा त्यांच्या मनात राग आहे. काही असो, परंतु मला आता माझ्या कर्तव्यापासून हटवता नाहीयेत. तर प्रेक्षकांनो, तिच्या मनात अनेक प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर विचारण्यासाठी ती आबाकडे जाते. घडलेला सगळा प्रकार आता आनंदी रडतच आबांना सांगते. आबा सुद्धा हादरलेले असतात, परंतु आबा आनंदीला धीर देत म्हणतात की आनंदी, आपल्या आयुष्यात काय वाढवून ठेवलं आहे काहीच माहिती नाही. कदाचित देवाची हीच इच्छा असेल की तू आणि साहेब मालक नवरा बायको म्हणून संसार करावा. आनंदी विचारते, परंतु आबा हे कसं शक्य आहे? माझ्यात आणि त्यांच्यात खूप अंतर आहे. मला फक्त गरीब आणि श्रीमंत हेच अंतर आहे असं वाटत होतं, परंतु आता हे वयाचं सुद्धा अंतर आहे. हे सगळं मी कसं पेलणार आहे? आबा म्हणतात की आनंदी, मी समजू शकतो तुझ्या भावना, परंतु जे झालं आहे ते बदलता येणार नाहीये आणि साहेब मालकांच्या विरोधात आपण कसं काय जाऊ शकतो? माहिती आहे ना, आपल्या अडचणीच्या काळात त्यांनी आपल्याला आधार दिला आहे. नाहीतर त्या विद्याधरची वाईट नजर तुझ्यावर होतीच ना, आहेच ना? हे बघ, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, यातून नक्कीच तुझं भलं होणार आहे. आरती म्हणत असते की आबा, हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. या गोष्ट सगळ्यातून आनंदी कसं काय सांभाळणार आहे? आबा म्हणत असतात, माझी आनंदी सगळ्या सिच्युएशनमध्ये सगळ्यांना आनंदी ठेवणारी, तिच्या वाटेला मात्र एकामागून एक असे का भयानक संकट येतात, अशा गोष्टी घडतात. खरंच देवाच्या मनात आहे तरी काय नक्की? आनंदीला सुद्धा आता समजत असतं की मी खचले तर आबा सुद्धा खचून जातील, त्यामुळे मला धीटाने या सगळ्यासमोर जावं लागेल. सगळं काही ती आपल्या परीने सांभाळण्याचा प्रयत्न करत असते. आबा सांगितलेले आहेत की हे बघ आनंदी, आता तू निंबाळकरची सून आहे, मालक साहेबांची बायको आणि त्याचबरोबर 3 मुलांची आईची जागा तू घेतली आहे. त्यामुळे तुझा तिथे रागराग होऊ शकतो, तुझ्याविषयी तिरस्कार असतं, परंतु तू सगळं काही समजूतपणे आणि शांतपणे हाताळावं लागेल. त्यानंतर आनंदी घरी येते. तिचं मन काही स्थिर नसतं. तिला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी आठवत असतात. त्या मुलांची एंट्री आणि साहेब मालकाबरोबर त्या मुलांचं वागणं बोलणं, हे सगळं काही तिचं मन विचलित करत असतात. सुनीताताई विचारते, आनंदीताई काय झालंय? तू एवढी शांत का आहेस? काहीच का बोलत नाही? आनंदी म्हणते की सुनीताताई, काय बोलू तेच मला कळत नाही. माझ्यासमोर इतके प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर मात्र माझ्याकडे नाहीये. सुनीता म्हणते की आनंदी, मी समजू शकते तुला काय वाटतं. त्यानंतर आता सुनीता सांगते की मुलांना जे काही नाश्ता आवडतो ना, ते सगळं काही आनंदीला करायला सांगते. तर आनंदी सुद्धा अगदी मनापासून सगळ्यांसाठी नाश्ता बनवत असते. तर विकेंद्रच्या मुलीला साजूक तुपातला शिरा खूप आवडतो आणि समिता जशी बनवली असते त्याच पद्धतीने इथे आनंदी सुद्धा बनवलेली असते. त्यामुळे सगळ्यांनाच तो वासाने भूक लागली असते. डायनिंग टेबलवर आता जेव्हा सगळे आलेले असतात तेव्हा युगेंद्र सुद्धा आलेला असतो. युगेंद्र हा आनंदीला पाहतो. युगेंद्रचा मोठा मुलगा मात्र नाश्त्यासाठी तयार नसतो. रागाने पाहतो आणि तिथून जात असतो. शिल्पा त्याला अडवत असते. त्याचवेळी आता माई म्हणतात की अरे पोरा, असं उपाशीपोट नाही राहायचं. हे बघ, आज तुमच्या आवडीचा साजूक तुपातला शिरा बनवला आहे. तेव्हा आता युगेंद्रचा मुलगा म्हणत असतो की मला आता खायची काहीच इच्छा नाहीये. तेव्हा आता आनंदी समजावत म्हणते की हे बघा, मी समजू शकतो तुमचा राग, परंतु त्याचा राग तुम्ही अन्नावर कशाला काढता? अन्न हे परब्रह्म आहे, त्यामुळे अन्नपूर्ण मातेला कधीच नाराज नसतं करायचं.
त्यामुळे 2 घास खाऊन घ्या. आनंदीच्या या बोलण्याने आता शिल्पा तिच्याकडे रागाने पाहत असते. त्याच वेळी आता युगेंद्रचा मुलगा म्हणतो की 1 मिनिट, तुझ्याशी माझं काहीच नातं नाहीये, त्यामुळे नातं जोडण्याचा प्रयत्न करू नकोस. मालक साहेबांबरोबर लग्न करून तू आमची आई होण्याचा प्रयत्न करशील तर तो बावळटपणा आहे. माझ्या आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही, त्यामुळे तू तुझ्या लायकीत राहायचं. तेव्हा मात्र आनंदीला खूप वाईट वाटतं. युगेंद्र म्हणतो की ही कुठली भाषा तुझी बोलण्याची? हेच आहे का निंबाळकर घरचे संस्कार? तेव्हा तो मुलगा म्हणतो की संस्काराच्या भाषा तर तुम्ही करूच नका. तुम्ही आमच्यापेक्षा लहान मुलीबरोबर लग्न करून तुम्ही तुमचा संस्कार दाखवले आहेत. मुलाच्या अशा बोलण्याने युगेंद्र भारी चिडतो आणि त्याच्यावर आवाज चढवून बोलत असतो. परंतु आनंदी म्हणत असते की जेवणाच्या ताटावर कुणी असं भांडायचं नसतं. मालक साहेब लहान तोंडी मोठा घास घेते. परंतु खरंच जेव्हा पुढचा माणूस रागात असतो तेव्हा आपण शांत राहून त्यांना समजून घ्यायचं असतं. असं केल्याने भांडण थांबतो आणि समोरच्या माणसाचा राग शांत झाल्यानंतर त्याची चूक त्याला कळते. तेव्हा शिल्पा म्हणते की आनंदी जास्त अक्कल शिकवायला जाऊ नकोस. बाप मुलामध्ये भांडण लावून मजा बघायचं तुझं काम आहे. तू या सगळ्या गोष्टीपासून लांब राहा, विनाकारण तुझ्यामुळे यांच्या नातं अजून ताणू नकोस. त्यानंतर आता समिताच्या श्राद्धेनंतर दरवर्षीप्रमाणे गरिबांना अन्नदान करण्यासाठी मदत करण्यासाठी आता सगळेजण गेलेले असतात. खास करून त्यांच्या मुलाच्या हातून जो दान करायचा असतो. माई आणि आनंदी मात्र घरीच असतात, कारण माईंना समिताच्या आठवणीमध्ये ते खचून गेलेले असतात आणि त्यांना थोडंसं नर्वस त्यामुळे ते थोडंसं नर्वस फील करत असतात. त्यामुळे ते घरीच थांबलेले असतात. तर इकडे आनंदी आता किचनमध्ये जी काही कामे असतात ते सगळं कामं आवरत असते. तर आता आनंदी जेव्हा माईकडे आलेली असतात तेव्हा त्यांना अस्थमाचा त्रास होत असतो. माय अस्थमा घेतलेली असते, श्वास घेत असते, परंतु हवं तसं त्यांना काहीच ठीक वाटत नाहीये. फिट आल्यासारखं झालेलं असतं. थोडक्यातच फिटच आलेला असतो. माई श्वास घेण्यासाठी गुदमरत असतात. डोळे पांढरे निळे करत असते. तेव्हा आनंदी विचारत असते, माई काय झालंय, तुम्ही असं का करताय? आनंदीला तर काहीच कळत नाहीये. अचानक माईचा आवाज येईना असा होतो. तेव्हा आता ती युगेंद्रला फोन करून कळवण्याचा विचार करते. तर आता आनंदीचा फोन पाहून युगेंद्र मुलाकडे पाहतो. मुलं सुद्धा त्याच्याकडे नजर चुकवून पाहत असतात. त्यामुळे युगेंद्रला आणखीनच अवघडल्यासारखं होत असतं. परंतु आनंदीचा फोन मदतीसाठी किंवा काहीतरी कामासाठीच केलं असेल या विचाराने तो उचलतो. तेव्हा आनंदी म्हणते की मालक साहेब, माईना कसं तरी होतंय आणि ते बोलत सुद्धा नाहीयेत. तेव्हा युगेंद्र म्हणतो, एक काम कर, तू त्यांना तिथे ड्रॉवरमध्ये गोळी असतील, ती गोळी आहे ना, पाण्यामध्ये पेस्ट बनवून दे. त्या गोळीचं नाव सुद्धा आता युगेंद्रने सांगितलेलं असतं. आता लगेच युगेंद्र फॅमिली डॉक्टरला फोन करून घरी जायला सांगतो. आता डॉक्टरने सुद्धा तीच गोष्ट सांगितलेली आहे. तर आता आनंदी घाबरली असते आणि आता तिला या गोष्टीचं सुद्धा टेन्शन आलेलं असतं की युगेंद्रने जी गोळी सांगितलेली आहे ती गोळी कशी ओळखणार, कारण एक तर तिला दिसत नाहीये, काय करावं तिला काहीच कळत नाहीये. फक्त देवाच्या धावा करत असते आणि माईला उठवण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर ती आबांना फोन करते. आबांना फोन करून घडलेल्या प्रकाराबद्दल सांगून मला ती गोळी दिसत नाहीये, कुणाला तरी पाठवून द्या, आणि आरतीताईचा सुद्धा फोन लागत नाही असं आबांना ती म्हणत असते. आबा आता आरतीला जायला सांगण्यासाठी फोन करत असतात, परंतु आरतीचा फोन लागत नसल्यामुळे आता ते स्वतः तिकडे जाण्याचा निर्णय घेतात. आता युगेंद्र ड्रायव्हरला स्पीडने गाडी चालवायला सांगून लवकरात लवकर इथे पोहोचलेले असतात. डॉक्टर सुद्धा आलेले असतात. डॉक्टर आल्यानंतर आता ते माईला चेक करतात. चेक केल्यानंतर त्यांना समजतं की त्यांचे हार्टबीट खूपच लो आहेत. युगेंद्रला ही गोष्ट सांगितल्यानंतर सगळेजण घाबरतात. डॉक्टर विचारतात की मी तुम्हाला फोनवर जी गोळी सांगितली होती ती गोळी तुम्ही यांना दिलेली नाहीये का? त्यावर आनंदी मान हलवत नकार देते. तेव्हा मात्र युगेंद्रच्या तळपायाची आग मस्तकात जाते, कारण त्याला सत्य माहिती नसतं. त्यावर युगेंद्र विचारतो, आनंदी, तुला मी सांगितलं होतं ना बजावून पुन्हा पुन्हा ती गोळी माईसाठी किती महत्वाची होती, सांगू सुद्धा तू माईला का गोळी दिली नाहीयेस? आनंदीकडे मात्र या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नसतं. शिल्पाही म्हणते की अगं मुली, तुझ्या या गोष्टीमुळे माईचा जीव गमावला असता. तू कुठल्या काळजाची आहेस ग? तुला एक साधी गोष्ट करता येत नाहीये? गोळीच द्यायला सांगितली होती, ती का बरं दिली नाहीये? आनंदीला शिल्पाच्या या बोलण्याचा धक्का बसतो, कारण शिल्पाला तर सत्य माहिती आहे की तिला दिसत नाहीये आणि दिसत नसल्यामुळे तिला ती गोळी समजली नाही. परंतु इथे तिने उलट आनंदीला जाब विचारत सगळ्यासमोर तोंडावर पाडण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मुलगा म्हणतात, मला तर वाटतं ही मुलगी या घरात एकेकांना मारण्याच्या उद्देशाने आली आहे.
माईची अशी हालत पाहून तिला मज्जा वाटली असेल का? तिने मुद्दामून जाणूनबुजून माईंना त्रास हवा असं केलं असेल का? आनंदीला सगळेजण प्रश्नाने घेरलेले असतात. तोंडाला येईल ते वाटेल ते बोलत असतात. आनंदी बिचारी मात्र खाली मान घालून उभी असते. युगेंद्र आनंदीजवळ जातो आणि विचारतो, ए मुली, तुला मी एवढ्या मोठ्या संकटात वाटलं होतं तुला या सगळ्या गोष्टीची जाणीव असेल. तू एक समजूतदार, हुशार आणि सगळ्यांची काळजी घेणारी आहेस असं वाटलं होतं. परंतु तू ते गैरसमज दूर केलं. बोल, तू का गोळी दिली नाहीयेस? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मला आत्ताच्या आत्ता हवं आहे. तर शिल्पा म्हणत असते, युगेंदर, बघितलं ना, मी तुला पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं ना, ही मुलगी या घरासाठी योग्य नाहीये. आता तर डोळे उघड आणि आत्ताच्या आत्ता हिला घरातून बाहेर काढ, नाहीतर अजून ही काय काय करेल काहीच सांगता येत नाही. युगेंद्र मात्र जाब विचारत असतो, बोल, का नाही तू गोळी दिली नाहीयेस? तुला वाचता येत नाहीये का? तर तेव्हा युगेंद्रची मुलगी म्हणत असते, खरंच ही कसली मुलगी आहे? अरे, एवढा आपण विचारतो तरी काहीच बोलत नाहीये. खरंच हे किती निर्दयी आहे. हिला खरं वाचता लिहिता येतंय का नाही? युगेंद्र विचारतो, बोला आनंदी, मला या प्रश्नाचं उत्तर आत्ताच्या आत्ता हवं आहे. मी सांगितलेली गोळी का दिली नाही? पुन्हा युगेंद्र तीच गोष्ट विचारत असतो. परंतु आनंदी मात्र तिला दिसत नाहीये हे सत्य सांगणारा तयारच असते. तेव्हा आता आनंदी, मी तुला शेवटचं विचारतो, बोल, तू का माईला गोळी दिली नाहीयेस? ती गोळी नाही दिली याचे काय परिणाम होतील हे तुला माहिती होतं ना? बोल पटकन, तुला दिसत नाहीये का? ऐकू येत नाहीये का? त्याचवेळी आबा येतात आणि म्हणतात, हो साहेब मालक, तिला दिसत नाहीये. आबांच्या या वाक्याने शिल्पाला खूप मोठा धक्का बसतो आणि सगळ्यांना आनंदीच्या सत्याच्या वाचाने हादरलेले असतात. आनंदी म्हणते की आबा प्लीज काहीच बोलू नका. परंतु आता आबा म्हणतात की आनंदी, सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस जगासमोर येतच. आता हीच योग्य वेळ आहे. अजून आपण हे सत्य मालक साहेबापासून नाही लपवू शकत. युगेंद्र विचारतो, आबा, हे तुम्ही काय बोलताय? या मुलीला दिसत नाहीये, आंधळी आहे? तेव्हा आता आबा म्हणतात की हो मालक साहेब, ही जन्मताच आंधळी आहे. शिल्पाच्या तोंडावरचा रंग उडालेला असतो. त्यानंतर युगेंद्र विचारतो, परंतु आनंदी, तुला मला हे सत्य का नाही सांगितलं? युगेंद्रला आनंदी आंधळी आहे या गोष्टीवर विश्वासच बसत नसतो. आता सगळं काही आपा पहिल्यापासूनची स्टोरी सांगतो. त्यामुळे युगेंद्रला आनंदीची खूपच दया येते आणि वाईटही वाटतं आणि विचारतो, परंतु ही आम्ही सांगितलेलं कामं परफेक्ट करत होती, हे कसं काय? प्रत्येक काम एकदा सांगून दिल्यानंतर ती व्यवस्थित हुशारीने लक्ष देऊन काम करायची, असे आता आबा सांगत असतात. बाबा पुढे म्हणतात, माझी पोर खूप गुणाची आहे, परंतु देवाने का तिच्यावर अन्याय केलाय माहिती नाही. आम्ही तिला लहानपणापासून दवाखाने दाखवले आहेत, परंतु अति खर्चापायी आम्ही तिचे डोळे परत आणू शकलो नाही. आनंदीच्या ऑपरेशनसाठी खूप काही केलं आहे, परंतु आम्ही तिच्यासाठी अजून तरी काही करू शकलो नाही आणि त्यामुळेच आम्ही पै जोडून आनंदीच्या डोळ्याच्या ऑपरेशनची तयारी सुरू केली आहे. त्यानंतर युगेंद्र म्हणतो, जर तुम्ही मला आनंदीच्या डोळ्याबद्दल काही सांगितलं असतं तर मी तुम्हाला यापूर्वी मदत केली असती. तेव्हा आता शिर्के म्हणतो की मालक साहेब, शिल्पाताईने तसं बजावून सांगितलं होतं की आनंदी आंधळी आहे हे सत्य तुमच्यापर्यंत पोचू द्यायचं नाही. तेव्हा युगेंद्र शिल्पाकडे रागाने पाहत असतो. ती म करत बाराकडे म्हणत असते, परंतु युगेंद्र तिला तोंड बंद करायला सांगतो. तर प्रेक्षकांनो, आनंदी आंधी आहे हे सत्य तर युगेंद्रला समजलेलं आहे. त्यानंतर आता माईसुद्धा शुद्धीवर येते आणि माईसुद्धा म्हणते की युगेंद्र, आनंदीच्या सगळ्यामध्ये काहीच चूक नाही, बिचाराला दिसत नाही, त्यामुळे तीही काही करू शकले नाही, तिला माफ कर. तर आता युगेंद्र लगेच डॉक्टरांशी बोलून आनंदीच्या डोळ्याची ट्रीटमेंट करण्याबाबत विचार करत असतो. डॉक्टरने सुद्धा आनंदीच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी 20 लाख रुपये सांगितलेले असतात आणि तिचे डोळे अगदी माणसाचा जे कसे डोळे असतात त्याच पद्धतीने एकदम ओरिजिनल डोळे बसवण्याचं सांगितलेलं असतात. तेव्हा युगेंद्र म्हणालेला असतो की पैशाचा विचार करू नका, परंतु फक्त ओरिजिनल आणि नॉर्मल डोळेच पाहिजे. त्यानंतर आता ऑपरेशनची सगळी तयारी झाल्यानंतर युगेंद्र सगळ्यांसमोर आनंदीला म्हणतो की आनंदी, उद्या तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन आहे. तेव्हा आनंदीला धक्काच बसतो. शिल्पाच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा शिल्पा म्हणत असते की युगेंद्र, हे तू काय डोक्यात खूळ घोटला आहेस? त्या पोरीचे ऑपरेशन का? अरे, तिचे घरचे एवढे वर्ष नाही करू शकले, मग आपण का करायचं? हे बघ, त्या पोरीला तू खूप डोक्यावर घेतला आहेस. अरे, तुझ्या अशा वागण्यामुळे तुझी पोटची पोरं दुरावली आहेत. त्यावर युगेंद्र म्हणतो, हे बघ, सत्य हेच आहे की आनंदी आता माझी बायको आहे आणि तिची काळजी करणं माझं कर्तव्य आहे. हवं नको पाहणं हे सुद्धा माझं काम आहे.
त्यामुळे आनंदीचं ऑपरेशन होणार. आनंदी म्हणत असते की युगेंद्र सर, अहो त्याची काहीच गरज नाही आहे. मी एवढे वर्ष आता मी समजून घेतलं आहे की माझे डोळे मला मिळणार नाही आहेत. मी आंधळी आहे, त्यामुळे मला हे सगळ्याची काहीच गरज नाही आहे. युगेंद्र म्हणत असतो, आनंद हे जग खूप सुंदर आहे आणि तितकंच खतरनाक. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहण्यासाठी आपल्याला डोळ्याची गरज आहे आणि तुला हे माझ्याकडून गिफ्ट समज. त्यानंतर आता ठरल्याप्रमाणे आनंदीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात सक्सेसफुल ऑपरेशन केलं जातं आणि समोर राहून युगेंद्र आता तिची काळजी घेतो. आणि त्यानंतर जेव्हा आनंदीच्या डोळ्यावरची पट्टी खुलते तेव्हा समोर युगेंद्र असतो आणि तिला खऱ्या अर्थाने समजत असतं की युगेंद्रचं तिच्यावर किती प्रेम आहे, किती प्रेम करणारा नवरा मिळालेला आहे. अशा या भयानक सत्याचा उलगडा झाल्यानंतर गोड शेवटसुद्धा या नात्यामध्ये गोड नातं तयार झालेलं आहे.